हेलो एवरीवन, वेलकम ऑन माय यूट्यूब चॅनल। आज मी कच्ची दाबेली बनवणार आहे। तर ती कशी बनवायची आणि झटपट कशी तयार करायची याबद्दलची मी त्यामध्ये माहिती सांगणार आहे। घरच्या घरी घरात जे जे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये कशी बनवायची तर त्याकरता हा व्हिडिओ आहे। तर त्यासाठी रेसिपी बनवण्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की बटाटे उकडलेले पाहिजे। बटाटे उकडवण्यासाठी जास्त वेळ लागतो, तर मी आधीच सगळ्यात पहिले बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आणि बटाटे शिजताय तोपर्यंत मी जे जे मसाले लागतात दाबेली बनवण्याकरता तर ते सगळे घेतलेले आहेत। तर इथे मीठ घेतलेले आहे चवीनुसार, धना डाळची जी पावडर राहते धने पावडर ती घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि हे आमचूर पावडर आहे आणि ही साखर आहे। म्हणजे गोड आंबट चव जी येते ना तर त्याकरता साखर थोडीशी टाकली तरी चालते। एका भांड्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मसाले मी त्यामध्ये टाकून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी लगेच मॅश केलेले बटाटे पण टाकलेले आहेत आणि गॅसची फ्लेम थोडी बारीक केलेली आहे। ह्याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ आणि थोडी घट्ट अशी करायची असेल तर ह्यामध्ये थोडं चिंचेचं पाणी पण टाकायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे। आता मी काही पाव घेतलेले आहेत आणि त्याला असं कट करून घेतलेलं आहे। आता ह्याला गॅसवरती तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचे, पण भाजून घेताना एक गोष्ट करायची की तेल घालायचं नाही, तूप घालायचंय। तूप घातलं ना की पाव मऊसूत राहतो आणि भाजला पण जातो चांगला। तवा तापतोय तोपर्यंत मी भाजीमध्ये डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत, थोडी शेव टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी। आता ह्या पावमध्ये हे सगळं काही थोडं थोडं भरून घ्यायचे। तव्यावरती दाबेली भाजते मी। आता दाबेली झालेली आहे आणि मी साईडने थोडे थोडे भाजलेले शेंगदाणे पण लावलेले आहे याला। तर तुम्हाला मी बनवलेली दाबेलीची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।